नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपल्या या गगनताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वी, विषय आहे केमिस्ट्री. वेळ आहे 3 तास आणि गुण आहेत 70. तर अशी संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण यामध्ये पाहणार आहोत. यासाठी काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. तर या वर्षीचा पेपर कसा होता, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट्स आलेले आहेत की खूप चांगला होता. काही नवीन ऑर्गॅनिक हार्ड गेलं, काहींना ऑर्गॅनिक हार्ड गेलं, परंतु पेपर तसा पाहिलं तर खूप सोपं होता. हे आपली कारणं आहेत, कारण की आपला अभ्यास झालेला नसतो, त्यामुळे आपण हे कारणं देतो. परंतु ज्यांचा अभ्यास झालेला आहे ती मुलं सांगतात पेपर आउट ऑफ छान लिहिला, अतिशय सोपा आणि छान पेपर गेला. तर आता पहा तुम्हाला कसा गेला पेपर हे मला नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि क्वेश्चन पेपर तुम्ही पहा, यामध्ये काही करेक्शन असेल तर पहा. तुम्ही गेस करा की तुम्हाला किती मार्क्स मिळाले असतील. आणि पुढील वर्षासाठी मुलांना सुद्धा हा प्रश्नपत्रिका पाहायला मिळणारच आहे, कारण मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा जर आपण अभ्यास केला तर अधिकाधिक गुण मिळण्याची आपल्या शक्यता असते. तर मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या सर्व विषयांच्या, इयत्ता 1 ते 10वी पर्यंत, युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2, सेमिस्टर 1, सेमिस्टर 2 अशा सर्व विषयांची प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे मिळणार आहे. चला तर मग जनरल इन्स्ट्रक्शन आपण पाहणार आहोत. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी हे 4 सेक्शन यामध्ये असतात. जसं की फिजिक्सचं होतं सेम, याप्रमाणेच केमिस्ट्रीमध्ये सुद्धा सेक्शन 4 आहेत. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये 10 मल्टिपल चॉईस तुम्हाला दिलेले असतात 1 मार्क्ससाठी. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 8 शॉर्ट क्वेश्चन दिलेले असतात 1 मार्कासाठी. क्वेश्चन नंबर बी मध्ये क्वेश्चन नंबर 3 ते 14 पर्यंतचे तुम्हाला शॉर्ट्स आन्सर सोडवायचे आहेत आणि ते प्रत्येकी 2 गुणांना असणार आहेत. कोणतेही 8 प्रश्न सोडवा तुम्ही. सेक्शन सी मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26 पर्यंत 12 शॉर्ट्स आन्सर तुम्हाला सोडवायचे आहेत. शॉर्ट्स आन्सर टाईप क्वेश्चन आहेत, ते 3 गुणांसाठी आहेत. एनी 8 कोणतेही 8 सोडवा. आणि सेक्शन डी मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 27 टू क्वेश्चन नंबर 31 पर्यंतचे जे आहेत ते 5 लॉंग आन्सर तुम्हाला सोडवायचे आहेत 4 गुणांसाठी, कोणतेही 3. तर अशा प्रकारे तुम्हाला 4 सेक्शन तुमच्या लक्षामध्ये आले असणार आहेत. हे फार समजून घेण्याची गोष्ट आहे, कारण बरेच मुलं कन्फ्यूज होतात. क्वेश्चन नंबर 5 जो आहे, 5वी जी इन्स्ट्रक्शन आहे, यूज द लॉग टेबल इज अलाउड, यूज द कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड. देन आफ्टर फिगर द राईट इंडिकेट फुल मार्क्स. राईट साईडचे मार्क्स आपला मार्क्स दाखवतात. फॉर मल्टिपल चॉईस टाईप क्वेश्चन्स ओनली 1 फर्स्ट आयटम विल द कन्सिडर इव्हॅल्युएशन. जर तुम्ही 2दा किंवा 3दा सोडवले तर पहिल्यांदा जे सोडवले तेच मार्क तुमचे परीक्षेला ग्राह्य धरले जाणार आहेत, असा याचा अर्थ होतो. काही फिजिकल कॉन्स्टंट तुम्हाला दिले आहेत. ॲव्होगॅड्रो नंबर हा युनिव्हर्सल आहे, एने इंडिकेट करतो आपण त्याला. 6.022 इंटू 10⁻23 हा त्याचा नंबर आहे. देन आफ्टर गॅस कॉन्स्टंट आहे R इज इक्वल टू 0.0008206 L स्टँड ॲटमॉस्फिअर K-1 मॉलिक्युलर -1 कॉन्स्टंटमध्ये दिला आहे. आणि तिसरा दिला आहे 1 फॅरेड इज इक्वल टू F इज इक्वल टू 96,500 कुलम्स. तरी तुम्ही पाहू शकता आपल्या सेक्शन 1 मध्ये आपण प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत. विथ ॲन्सर आपण संपूर्ण पेपर दिलेला आहे. याचा अर्थ असा होतो की संपूर्ण प्रश्नपत्रिकेत ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ॲव्होगॅड्रो नंबर, गॅस कॉन्स्टंट 1 फॅरेडच येईल त्या ठिकाणी कॉन्स्टंट तुम्ही यूज करू शकता, कारण हे जागतिक लेवलचे असतात. तर सेक्शन ए मध्ये आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 या ठिकाणी तुम्ही पाहताय, सिलेक्ट द राईट करेक्ट आन्सर ऑफ द फॉलोइंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन, द इलेक्ट्रिक यूज द S2-O2 फ्युएल सेल ॲक्वियस KOH हे त्याचा आन्सर आहे. सेकंड, विथ संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण उत्तर असे दिले. त्यातपूर्वी त्याच्या चॅनलवरती नवीन असाल तर भरभरून प्रतिसाद द्या, सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. क्वेश्चन नंबर 2 आहे, द ऑक्सिडेशन स्टेट ब्रोमाइन इज द HOBRO2 ऑक्साईड, त्याचा आन्सर आहे +5. देन द ॲसिटोनिट्रेल मे बी प्रिपेअर्ड बाय द हिटिंग ऑफ द फॉलोइंग रिॲक्टंट. तिसरा आहे, मिथिल क्लोराईड विथ द अल्कोहोलिक झिल KCN. फोर्थ आहे, गॅस इन लिक्विड सोल्युशन, द कार्बोनेटेड वॉटर इज अन एक्झाम्पल ऑफ, याच्यामध्ये याचा आन्सर आहे. फिफ्थ आहे, द युनिट ऑफ द रेट कॉन्स्टंट इज द पर सेकंड इज द ऑर्डर ऑफ द रिॲक्शन इज फर्स्ट, याचा आन्सर आहे. सिक्स्थ आहे, द सिस्टीम रिलीज 10 kJ ऑफ द हीट परफॉर्मन्स 15 kJ द वर्क ऑन द सराउंडिंग, हॅन्स द चेंज इज इंटरनल एनर्जी. तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल. ज्यांचं आन्सर पार्ट असेल ते लगेच लिहितील. -25 kJ. सेवन्थ आहे, द कॉर्डिनेट एक्झाम्पल्स ऑफ CONH3 आणि ते 2 युनिव्हर्सल दिलेलं आहे. त्याचा आन्सर आहे लिंकेज आयसोमर्स, याचं आन्सर येते. दुसरं 8वं पाहूया आपण, द करेक्ट ऑर्डर फॉर द बेसिक स्ट्रेंथ ऑफ द अमाइन्स अँड द अमोनिया. अमोनिया आणि अमायनमध्ये बेसिक स्ट्रेंथ कशी आहे चढत्या उतरत्या क्रमाने इथे दिले. तर यातील कुठलं सेंटेन्स बरोबर आहे, तर आपलं हे सेंटेन्स आहे. NH3 इज स्ट्रॉंग फ्रॉम द R -NH2 इज द ग्रेटर दॅन R2, NH2 is the less than R3N.
देन आफ्टर 9th आहे अमॉंग द फॉलोइंग अमॉंग्स्ट द फॉलोइंग 3D सिरीज द एलिमेंट हॅव्हिंग द हायेस्ट व्हॅल्यू ऑफ द फर्स्ट आयझोनायझेशन इथिलीन इज द झेड. आणि याचा आन्सर आहे तुम्हाला इथे 12. क्वेश्चन नंबर 2 आपण आताच पाहिलं. 1 मार्क्स क्वेश्चन्स आहेत आणि शॉर्ट्स आन्सर आहेत, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्न कंपल्सरी सोडवायचा. या ठिकाणी तुम्हाला 8 प्रश्न दिले आहेत. 8 गुणांसाठी 8 सगळेचे सगळे कंपल्सरी सोडवायचे. पहिलेच आन्सर येते तुम्हाला मॅग्नेशियम सेलेनाइड Mg. राईट द SI युनिट ऑफ द सेल कॉन्स्टंट M-1 मायनस म्हणजे डॅश आहे तिथे. राईट द नेम ऑफ द रेडिओएक्टिव्ह एलिमेंट ऑफ द ॲलोनाइड सिरीज प्रोमिथाइल PM. कम्प्लीट द फॉलोइंग रिॲक्शन. ही रिॲक्शन दिली तुम्हाला निकेल कार्बोक्सिलिक ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला. बेंझिनचा फॉर्म्युला आहे, त्याला OH जोडलेला आहे. प्लस थ्राईस H2 निकेल विथ द डिग्री 433 केल्विन. या डिग्रीमध्ये त्याला टेम्परेचर केलं तर सायक्लोहेक्झेनॉल तुम्हाला मिळणार आहे. या ठिकाणी राईट द IUPAC नॉमिनिक्लेचर तुम्हाला विचारलेला आहे. हा बेंझिनचं स्ट्रक्चर आहे, त्याला OH आणि अल्डिहाइड ग्रुप जोडलेला आहे. त्याला येते 2 हायड्रोबेन्झिल अल्डिहाइड असं त्याचं नाव आहे. देन कॉपर द FCC स्ट्रक्चर विथ द एज लेंथ 495 PM. व्हॉट इज द रेडियस ऑफ द कॉपर ॲटम इज PM. 175 हे त्याचं येत आहे. कॅल्क्युलेशन करून त्याचा आन्सर येणार. राईट द केमिकल नेम ऑफ द टेफ्लॉन पॉलिटेट्राफ्लोरोइथिलीन PTFE असं त्याचं नाव येतं आहे. राईट द नेम ऑफ द नॅनो पार्टिकल विच ॲक्ट्स द हायली इफेक्टिव्ह बॅक्टेरिया ऑफ द डिसइन्फेक्टंट. AGAचं आहे, सिल्वरचे पार्टिकल्स असतात. आपलं सेक्शन A. आता आपण सेक्शन B कडे वळणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला एनी 8 सोडवायचे आहेत 16 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी आहे. डिफाईनसाठी तुम्हाला 2 दिले आहेत, आयसोमर्स आयसोप्राइस आणि युनिट सेल. तर दोन्हीही तुम्हाला कंपल्सरी आहे, कारण 2 गुणांसाठी 2 तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. एक्सप्लेन द ट्रेंड ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ द ग्रुप 17 एलिमेंट. ॲटॉमिक रेडियस आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तुम्हाला लिहायचे ग्रुप 17ची. तर दोन्हीही लिहिणं गरजेचं आहे, कारण दोन्हीला 1-1 मार्क्स मिळणार आहे. तुम्ही समजा एकच सोडलं तर 1च मार्क्स मिळेल. तर तुम्ही कोणतं सोडवलेलं आहे तुम्ही गेस करा आणि तुम्ही स्वतःची मार्क्स ऑब्झर्वेशन करा. फाइंड द होमोलॅप्टिक इलेक्ट्रोप्लेप्टिक कॉम्प्लेक्स विथ द एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 6 आहे. राईट द रिॲक्शन ऑफ द ब्रोमाइन वॉटर ऑफ द ग्लुकोज अँड डिफाईन द इंटेॲटोमर्स. तर या ठिकाणी जे प्रश्न आहेत आपण पाहूयात. क्वेश्चन नंबर 7 दिला आहे. राईट द एक्झाम्पल ऑफ द डायमेन्शियल नॅनो स्ट्रक्चर्स ऑफ द साईज लेस दॅन 100 नॅनोमीटर्स. राईट द हायड्रोलायसिस रिॲक्शन ऑफ द मिथिल आयथर. तर पहा, संपूर्ण प्रश्न तुम्हाला सोडवणं कंपल्सरी आहे. यामधील कोणतेही 8 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. हा आपला सेक्शन आहे बी मध्ये टोटल तुम्हाला 14 प्रश्न दिलेले आहेत हे इथपर्यंत. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर सेक्शन C सुरू होत आहे. क्वेश्चन नंबर 15 पासून पुढे 26 पर्यंत. तर यामधील तुम्हाला कोणतेही 8 सोडवायचे आहेत. 24 गुणांसाठी आहेत, म्हणजे 3 मार्कांसाठी प्रत्येक प्रश्न असणार आहे. जेव्हा इथे 2 पार्ट असतात तेव्हा 1.5 मार्क असतो. याला 1/2 आणि याला 1/2. त्यामुळे तुम्हाला सगळं सोडवणं गरजेचं आहे. डिराइव द रिलेशनशिप बिटवीन द रिलेटिव्ह लोअर पॉवर ऑफ द वेपर प्रेशर अँड द मोलर मॉस ऑफ द नॉन व्हॉलेटेड सोल्यूट. हा 1.5 मार्क्ससाठी असणार आहे. पहा, हा सुद्धा स्टेटमेंट ऑफ सेकंड लॉ ऑफ द थर्मोडायनामिक. त्यामुळे संपूर्ण प्रश्न सोडवणं तुम्हाला अनिवार्य आहे. कन्वर्ट द फॉलोइंग. इथेनॉल इंटू द सोडियम इथॉक्साइड, फिनॉल इंटू द फिनाइल सल्फोनिक ॲसिड अँड द ब्रोमोमिथिलीन इंटू द मिथेलॉक्झिन. अशा प्रकारे तुम्हाला हे सोडवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण वळतो आहे क्वेश्चन नंबर 20 कडे. क्वेश्चन जरी नंबरिंग जास्त असतील तरी पेपर सोपाच होता असं म्हणावं लागेल. लेंदी आहे परंतु सोडवणं गरजेचं आहे. मॉडरेट आहे. मॉडरेट म्हणजे कसं, बऱ्याच मुलांना असं इक्वल गेलेलं आहे की ठीक आहे, बरा होता असं. परंतु ज्यांनी अभ्यास केला ते तर आउट ऑफच लिहिणार आहेत. ते नो चॅलेंज आहे. एक लक्षात घ्या, तुम्हाला जर गुण मिळणार नसतील, तुम्हाला जर पेपर हार्ड गेला तर कोणाला 99% पडणारच आहेत. हे 100% तेवढंच खरं आहे किंवा काळ्या दगडावरील रेष आहे. कारण पेपर तुम्हाला कठीण गेला आहे, सर्वांना नाही. अभ्यास तुम्ही केलेला नाही, बाकी सर्वांनी केलेला आहे. याचाच अर्थ असा होतो की आपण कुठेतरी मागे पडतो आहोत. बाकीच्या राहिलेल्या पेपरला चांगला अभ्यास करा. कसा गेला हे तुम्हालाच माहिती असेल तुमचा पेपर, तर त्याप्रमाणे तुम्ही स्कोरिंग वाढवण्यासाठी दुसऱ्या पेपरचा चांगला अभ्यास करा. सर्वांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा.